वाशीची डेअरी मिल्कच्या माध्यमातून आपण बघतो या ठिकाणी हिंद केसरी जो आहे तो या ठिकाणी बकासूर आपल्याला पाहतोय. कॅमेऱ्याच्या माध्यमातून दृश्य बघतोय. बकासूरला पाहायला एक गर्दी आहे. आपण तर पाहिलं तर हिंद केसरी बकासूरला पाहण्याची गर्दी खूप आहे. या ठिकाणी वाशीच्या डेअरी मिल्कच्या माध्यमातून जे या ठिकाणी पर्यटन महोत्सव आयोजित केले त्यामध्ये बकासूर खास प्रेक्षकांचं या ठिकाणी मनोरंजन करतो. आपण बघतोय खास गर्दी तोबा गर्दी आहे. आणि आपण जर पाहिलं या ठिकाणी बकासूर जे आहे बकासूर आपण जो गर्दी पाहतोय त्या ठिकाणी तोबा गर्दी आणि हा जो बकासूर आहे त्याने अनेक बक्षिसं मिळवले. म्हणजे बैलगाडी स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर बकासूरमध्ये ज्यांनी बक्षिसं मिळवली तोच बकासूर हिंद केसरी बकासूर आपल्याला आहे. आपण जातोय त्यांच्या थेट मार्केट जातोय. काय कधी सांगा काय कधी बकासूरचं महत्व आहे? बकासूर आत्ता वेळा 10 वेळा हिंद केसरी झालेला आहे. अनेक शर्यती त्याने मारलेले आहेत. त्याचं वय आता 5 वर्ष आहे. 5 वर्षामध्ये त्याने खूप मैदानं जिंकलेली आहेत. त्याचं खूप देशामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव झालेलं आहे. बकासूर म्हणून नाव का पडलं काय कधी? खरं तर त्याचं नाव सरपंच होतं. ह्याच्या मैदानावर नारायणपूरच्या मैदानावरती त्या प्रवीण शेटघाटे समालोचक आपले महाराष्ट्रातले पुण्यातले जिल्ह्यातले चांगले समालोचक आहे. तर ते खाली जाताना बोलले की गट पळून आल्यानंतर खाली जाताना बोलले की मुळशीचा बकासूर पळायला आलाय. त्यावेळेस मुळशी पॅटर्न नेमका पिक्चर आला होता त्याच्यामुळे त्याचं नाव बकासूर पडलं. मथुर आणि बकासूरची पुन्हा एकदा आम्हाला रंगत पाहायला मिळणार का? मथुर आणि बकासूर तशीच जर शर्यत झाली तर पुन्हा एकदा मिळेल बघायला. काय कधी वाटते कोकणामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पर्यटन महोत्सवला आले बघायला ही तोबा गर्दी काय वाटते? नाही खरंच आनंद होतो एवढं लोकांचं प्रेम वगैरे बघून ना. खरंच नाही का जसं आम्हाला घाटावरती प्रेम भेटतं. आम्ही पहिल्यांदाच ह्या भागात आलेलो आहे कोकण भागात. म्हणजे बैल घेऊन आम्ही फिरायला लय वेळ आलेलो आहे पण ह्या भागामध्ये पहिल्यांदा आल्यामुळं एवढ्या लोकांचं प्रेम बघून खरंच खूप आनंद वाटतो. काय सांगाल एकंदरीत बकासूर बाबत? एकंदरीत आपण पाहिलं तर बकासूर हे जे नाव आता खूप म्हणजे सेलिब्रिटीपेक्षा जास्त नाव वाचतंय बकासूरचं. तुम्ही पाहिलं असेल आता बैलाला येऊन 1-3 तास झाले चिपळूणमध्ये. बैल जेव्हा आला तेव्हा पण किती गर्दी होती आणि बैल आता 4 तास झाले उभा राहून तरी आजूबाजूची गर्दी किती आहे ती बघितली असेल तुम्ही. महाराष्ट्रामध्ये खूप म्हणजे खूप फॅन फॉलो आहेत त्याचे. खूप लोक त्याच्यावर प्रेम करतात. आतापर्यंत किती स्पर्धा आहे जिंकलेल्या आहे? आतापर्यंत त्याने खूप स्पर्धा जिंकल्या. 300-350 स्पर्धा त्याने जिंकलेल्या. काय सांगाल कोकणवासी आणि बकासूरबद्दल? बकासूर हा शर्यत क्षेत्राचा देव आहे. जेव्हा कधी शर्यत क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा बकासूर हा 1 नंबरला असेल. त्याच्यामध्ये चित्रपटामध्ये आम्हाला बकासूर पाहायला मिळेल काय? बघू तशी जर ऑफर आली तर नक्कीच मिळेल. आपण तर पाहिलं तर या ठिकाणी तशी ऑफर आली तर आपण नक्कीच पाहिलं. मी असं सांगत नाही या ठिकाणी मोहीन शेठ यांचा हा बकासूर आहे आणि खरंच आपण जर पाहिलं तर अनेक या ठिकाणी लोक आहेत गर्दी करताना बकासूर हे बकासूरनं अनेक जीवन जिंकले. कॅमेरामॅन सायशिक सर रिसाशिक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.